लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे देखील पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला आता एक अर्ज भरायचा आहे. परंतु हा अर्ज भरताना जर तुमची चूक झाली तर योजनेचे तुमचे पैसे आता कायमस्वरूपी बंद देखील होऊ शकतात. आता हा नक्की कोणता अर्ज भरायचा आहे, काय करायचं आहे? कारण आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील अनेक लाडक्या बहिणींचे जवळपास 50-60 लाख लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी बंद झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये ई केवायसी मध्ये चूक झालेल्या, ई केवायसी उर्वरित राहिलेल्या आणि ई केवायसी करूनही पैसे न आलेल्या महिलांचा समावेश होतो आणि यामुळेच राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी नाराज असल्याचे आपण पाहिले. या संदर्भात लाडक्या बहिणींनी विविध आंदोलन असतील किंवा मोर्चे देखील काढले आणि त्याची प्रशासनाने दखल घेऊन आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ऑफलाईन ई केवायसी किंवा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही पडताळणी कोण करणार आहे? तर ही पडताळणी करणार आहेत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका तुमच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहेत, ज्या अर्जाला विनंती अर्ज असं देखील आपण बोलू शकतो. आता या अर्ज भरत असताना यासोबत कोणते डॉक्युमेंट लावायचे आहेत, अर्ज व्यवस्थित कसा भरायचा, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, परत एकदा सांगतो की आता तुमची चूक झाल्यास तुम्हाला याचा खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे बंद झालेले परत चालू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होईल जर तुम्ही अर्ज करताना किंवा ह्या अर्ज भरताना काही तुमच्याकडून चूक झाली तर. कारण ई केवायसी मध्ये तर चूक झालीच आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ई केवायसी करायला गेला, त्यामध्ये तुम्ही चुकला, सरकारने परत तुम्हाला दुरुस्ती करण्यासाठी एडिटचा ऑप्शन देखील उपलब्ध करून दिला, तेव्हा देखील तुम्ही चुकला. आणि आता ऑफलाईन पडताळणीमध्ये जर तुम्ही चुकला तर 100% तुम्ही लाभापासून मुकणार आहात. म्हणूनच व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगणार आहे की हा अर्ज कसा भरायचा आहे, डॉक्युमेंट कशी जोडायची, सर्व सविस्तर माहिती आपण घेऊया. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑफलाईन पडताळणीची प्रक्रिया आता राज्यात सर्वदूर सुरू झालेली आहे. या संदर्भात अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या याद्या आलेल्या आहेत आणि अंगणवाडी सेविका याद्यानुसार तुमचे त्या ठिकाणी आता ई केवायसी ऑफलाईन पडताळणी करायला सुरुवात केली आहे. तुमच्या भागामध्ये देखील नक्कीच सुरू झाली असेल आणि सुरू झाली नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या देखील भागामध्ये ही ई केवायसी ऑफलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. आता चला आपण अर्ज पाहूया. तर या ठिकाणी बघा, तुम्ही पाहू शकता हा विनंती अर्ज असणार आहे लाडकी बहीण योजनेचा प्रति जिल्हा व महिला बालविकास अधिकारी. आता हा बीडचा आहे, तुमचा जो जिल्हा असणार आहे तो जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने अर्ज असणार आहे. आता या अर्जामध्ये विषय काय आहे तर विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ चालू करण्याबाबत. सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय तर या ठिकाणी अर्जदार म्हणून जे आहे तिथे तुम्हाला तुमचे नाव भरायचे आहे. या ठिकाणी बघा, व्यवस्थितपणे तुमचे जे नाव आहे आधार कार्ड प्रमाणे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. मराठीमध्ये तुम्ही टाका, इंग्लिशमध्ये टाका, काही अडचण नाही. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. कोणाचा आधार क्रमांक टाकायचा आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्वतःचा आधार क्रमांक, ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत तिचा या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा अर्ज क्रमांक. अर्ज क्रमांक कुठून मिळणार आणि अर्ज क्रमांकाचं काय करायचं? कारण लाडकी बहीण योजनेमध्ये लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींनी वेबसाईट वरून फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेच्या, त्यांचा अर्ज क्रमांक वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक मिळेल. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरला होता त्यांच्याकडे तेव्हा मेसेज आला होता. अनेक जण म्हणतील की आम्हाला मेसेज आला नाही, आमच्याकडे हा अर्ज क्रमांक नसणार आहे. तर अर्ज क्रमांक तुम्हाला पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मिळेल जर तुमच्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर. परंतु मेसेज आलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये तुमच्याकडे त्या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक असतो. त्यामुळे मेसेज चेक करा जुने, आणि ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरला आहे त्यांचा तर लगेच मिळून जाईल, काही अडचण येणार नाही. अर्ज क्रमांक भरल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणीचा सविस्तर पत्ता तुम्हाला भरायचा आहे. जी काही पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थित भरा. चूक आता कुठेही होऊ द्यायची नाही. लक्षात घ्या, आता चूक झाल्यानंतर तुमचे योजनेचे पैसे बंद होतील, म्हणून आता अजिबात चुकू नका. व्यवस्थित सांगतोय मी, आम्ही ई केवायसी करताना देखील व्यवस्थित सांगितलं होतं, तरी देखील तुम्ही चुका केल्या आहेत. त्यामुळे आता यामध्ये अजिबात चूक करू नका. दुसरं महत्वाचं, आता बघा, आता यामध्ये मी वरील अर्जदार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ टिंब पासून बंद झाला आहे. आता या जे डॉट आहे काय लिहायचे तुम्हाला, समजा तुमचा हप्ता नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाला तर या ठिकाणी तुम्हाला नोव्हेंबर 2025 असं लिहायचं आहे. नोव्हेंबर 2025 किंवा नोव्हेंबर महिना असं तुम्ही या ठिकाणी लिहा. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही. इथे तुम्हाला काहीच करायचं नाही. लक्षात घ्या, माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी योजनेत पात्र आहे, तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून
माझ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा चालू करण्यासाठी मी हा अर्ज सादर करत आहे. यामध्ये इथे अर्जदार महिलाची सही करायची आहे. ज्या महिलेचा फॉर्म भरतोय तिची या ठिकाणी सही करायची आहे. व्यवस्थित सही करा. ठिकाण टाकायचं आहे, जिथून तुम्ही फॉर्म भरताय ते ठिकाण टाकायचं आहे. तारीख टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल तो, आणि यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र द्यावी लागणार आहेत. जी कागदपत्र कोणती असणार आहेत, तर लाभार्थीचे आधार कार्ड. ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले आहेत तिचे या ठिकाणी तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं आहे, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड. इथे अजून चूक करू नका. तुम्ही काय म्हणता की नातेवाईकांचे आधार कार्ड चालेल का, आमच्या मुलाचे चालेल का, भावाचे चालेल का, आईचे चालेल का? चालत नाही. पती आणि वडील दोनच ऑप्शन आहेत. दोघांपैकीच एकाचे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड द्यावे लागेल. हा, ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र देऊ शकता. ज्यांच्या वडिलांचा मृत्यू किंवा पतीचा मृत्यू झाला आहे त्यांनी पतीचा किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. त्यानंतर लाभार्थीचा टीसी झेरॉक्स. टीसी म्हणजे त्या ठिकाणी एलसीच्या ठिकाणी टीसी लिहिलं आहे की तुमचे जे काही शाळा सोडल्यात दाखला असणार आहे तो शाळा सोडल्यात दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि नंतर लाभार्थ्याचे रेशनिंग कार्ड. रेशनिंग कार्डची देखील झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागेल. हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या विनंती अर्जासोबत जोडायचे आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका याची पडताळणी करतील. ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल आणि तुमचे योजनेचे बंद झालेले पैसे पुन्हा एकदा सुरू होतील. परंतु हे तुम्हाला करणं बंधनकारक आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा थांबलेला लाभ मिळणार आहे. ऑनलाईन ई-केवायसी बाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि ऑनलाईन ई-केवायसी सुरू होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे. सरकारकडे आम्ही याची वारंवार मागणी करतोय, परंतु सरकारचं मत आहे की ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देखील देऊन लाडक्या बहिणींनी ई-केवायसी चुकवली आहे. एडिट करण्याचा पर्याय देऊन देखील लाडक्या बहिणी चुकत असतील तर आता ऑफलाईन ई-केवायसी शिवाय आम्हाला पर्याय कुठला दिसत नाही. म्हणून सरकारच्या वतीने ही ऑफलाईन ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर भेट द्या. तुमचे नाव त्या ठिकाणी यादीमध्ये आहे का तपासा. तुमची ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी करून घ्या, जेणेकरून योजनेचे तुमचे पैसे पुन्हा एकदा सुरू होऊन तुमचे 1500 रुपये प्रमाणे लाभ तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा होईल. आता तुमच्या भागामध्ये अंगणवाडी सेविकांच्या द्वारे कागदपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे का, नक्की कमेंट करून सांगा. महत्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.